मी डॉक्टर संदीप श्रीधर भानोसे, गरुड झेप प्रतिष्ठान, नाशिक. मित्रांनो, आज 11 जून 2024. आज गरुड झेपच्या कार्यातला एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. कारण आज तुम्ही बघत असाल सगळ्यांच्या हातामध्ये वेगवेगळे फलक आहेत. हे वाहतूक सुरक्षा आणि पर्यावरण रक्षाचे बोर्ड आहेत आणि ह्या कार्याला आज 3000 दिवस पूर्ण होत आहेत. 25 मार्च 2018ला जी ही चळवळ सुरू झाली ती अविरतपणे चालू आहे आणि आज 24वा जागतिक विक्रम नोंदवला गेलेला आहे. ह्या कार्यामध्ये माझे अनेक मित्र मैत्रिणी, अनेक संस्था, जिथे जिथे मला जाता आलं तिथे हे बोर्ड घेऊन आम्ही रोज सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 2 ते 2.5 तास जनजागरण करत आहोत. महत्त्वाचा मुद्दा मला जो मांडायचा आहे तो असा की जेव्हा हा मुद्दा 2017 साली त्यावेळचे कमिशनर डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी आमच्यासमोर मांडला की येणाऱ्या काळामध्ये वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, तेव्हा मी त्यांना म्हटलं, सर आपण याचा सायंटिफिक अभ्यास करू आणि मग हा ठरवूया. तेव्हा टाटा कन्सल्टन्सी इंजिनियर्स TCS आणि आपण जॉईंटली एक 3 दिवसाचा सर्वे केलेला होता. नाशिकच्या 800 ब्लॅक स्पॉट म्हणजे जिथे अपघातजन्य जागा, जिथे अपघात झालेले आहेत किंवा होऊ घातलेले आहेत किंवा होण्यासारखे जागा, हा पण सर्कल त्याच्यामधलाच एक आहे. तर अशा सगळ्याचा अभ्यास करून एक रिपोर्ट बनवला. तो असा होता की जर 100 गाड्या गेल्या तर फक्त 10 ते 12 जण वाहतूक सुरक्षेचे नियम पाळायचे 2017मध्ये. कार चालवायचे पण सीट बेल्ट लावत नव्हते, कारण तोपर्यंत ती गरजच वाटत नव्हती. अनेक जण 2 व्हीलर चालवायचे पण त्या 2 व्हीलर चालवताना हेल्मेटच नसायचं. हॉर्न वाजवायचे लोक, मोबाईलवर सर्रास गप्पा मारत चालायचे, अशी परिस्थिती होती. सिग्नलवर असेल तर सिग्नल जम्प करायचे, म्हणजे लाल असतानाच गाडी पुढे काढायची किंवा हिरवा संपत नाही तोच लगेच काढून टाकलेली गाडी. असे अनेक प्रकारे वाहतूक सुरक्षा तोडत होते. जसजसं आमचं अभियान मोठं होत गेलं, दिवस वाढत गेले, तसं 2025मध्ये पुन्हा एकदा टाटा कन्सल्टन्सीचे इंजिनियर आले होते, मॅनेजमेंटचे लोक आले होते आणि इथे सर्वे करण्यात आला. आणि तो खूप इंटरेस्टिंग होता की 100 गाड्या गेल्यानंतर 60 ते 65 जण वाहतूक सुरक्षेचे नियम आज पाळत आहेत. म्हणजे हा 12वरनं 65% आलेला जो काही सकारात्मक परिणाम होता हा खूप फलदायी होता. आणि म्हणून आजही आम्ही हे काम थांबवलेलं नाही. वर्ल्ड रेकॉर्ड झालं तरी मला वर्ल्ड रेकॉर्डवाल्यांनी विचारलं होतं की अनेक वेळा वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर लोक काम थांबवतात, तुम्ही का बरं चालू ठेवलेलं आहे? तर आम्ही त्यांना उत्तर दिलेलं होतं, आमचं ध्येय 0 ॲक्सिडेंट करायचं आहे. म्हणजे 0 ॲक्सिडेंट म्हणजे अपघात रहित शहर असावं, हा एक प्रामाणिक प्रयत्न चाललेला आहे आणि त्या स्वप्न ते पूर्ण व्हावं म्हणून ही अविरत सेवा आहे. आज ह्या कार्याचे 3000 दिवस पूर्ण झालेले आहेत. मी माझ्या सर्व सहकारी मित्रांना, तुम्ही ह्या कार्यामध्ये आमच्या सामील झालात, सहकार्य देत आलात, सगळ्यांचा मनापासनं हृदयापासनं आभार व्यक्त करतो, सदिच्छा देतो आणि सगळ्यांना पुढच्या कार्याकरता शुभेच्छा अभिव्यक्त करतो. धन्यवाद.